नमस्कार, मी मनोज भोयर जेम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोळसा टंचाईवर देशामध्ये राजकारण पेटलंय। अनेक राज्यांमध्ये बिहार, महाराष्ट्र आणि केरळ आणि दिल्लीमध्ये कोळसा टंचाई भासते। या टंचाईवरून केंद्रावर आरोपही केले जात आहेत आणि केंद्राकडून राज्यांना या संदर्भात उत्तरही दिलं जात आहे। महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातली एकूण स्थिती विशद केली। मात्र राज्यामध्ये भारनियमन होणार नाही, मात्र जनतेला सणासुदीमध्ये वीज ही अत्यंत काटकसरीने वापरण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या, नव्हे ते आवाहनच होतं। या संदर्भातलंच कोळशाचं एकंदरीत राजकारण आपण समजावून घेऊया। सुरुवात करूया जेम विशेषला। कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना विजेचा पुरवठा केला जात आहे। राज्यात कुठेही भारनियमन केलं जात नसून वीज उत्पादन वाढवण्यासाठी योग्य नियोजन केलं जात आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली आहे। राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। राज्यात मागणीच्या तुलनेत 3000 मेगावॅट विजेची कमतरता जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितलं। ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले। कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे। मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती। ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे कोल इंडियाकडे असलेला कोळसा क्षमतेनुसार पुरवठा केला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। या व्यतिरिक्त जो कोळसा मिळतोय तो अपेक्षित दर्जाचा नाही। MERC ला सांगावं लागतं की आपण जी या ठिकाणी जे करार केलेले आहेत त्या करारानुसार या ठिकाणी अजिबातपणे आम्हाला या लोकांनी मदत केलेली नाही, सहकार्य केलेलं नाही। अशा वेळेला या ठिकाणी आपण त्यांच्यावर जी कायदेशीर आपली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार कारवाई केली पाहिजे। अशा पद्धतीची ती नोटीस असते। ती नोटीस MERC बजावते आणि त्यावर कारवाई करते। जनतेला सुद्धा आम्ही या ठिकाणी सूचना केलेली आहे की सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत विजेची उच्चतम मागणी असते। त्यामुळे या पिरियडमध्ये आपण जर काटकसर केली विजेच्या वापरामध्ये तर योग्य ठरेल आणि आपला सहकार्य आम्हाला सर्वथा मिळत राहील, हे त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। कोळसा टंचाईच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं केंद्राशी पत्रव्यवहार केला। ऊर्जा मंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कधी पत्रव्यवहार केला आणि केंद्रानं त्याला नेमकं कधी उत्तर दिलं तेही पाहूया तपशिलात। कोल इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे कोळसा कमी। कोल इंडियाकडून क्षमतेनुसार कोळशाचा पुरवठा नाही। कोळसा मंत्र्यांना अधिकचा कोळसा पुरवण्यासाठी पत्र लिहिलं गेलं। 5 ऑगस्ट रोजी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहिलं गेलं। 2 महिन्यांपासून केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा। कोळशाचा अपेक्षित दर्जा नाही। मागणीच्या तुलनेत 3000 मेगावॅट विजेची राज्यामध्ये कमतरता। महानिर्मितीनं वीज उत्पादनामध्ये उत्तम समन्वय राखला। समन्वय राखल्यानं कोळशाची आवक वाढली। कोळसा टंचाईवर पंतप्रधान मोदींनी मंगळवारी एक महत्त्वाची बैठक घेतली। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोळसा टंचाईचा आढावा घेण्यात आला। पॉवर एक्सचेंजमध्ये अधिक दराने विजेची विक्री होत असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं। अधिक दराने विजेची विक्री करणाऱ्या राज्यांची वीज काढून ग्राहकांना देऊ असा केंद्र सरकारनं इशारा दिलेला आहे। ग्राहकांना वीज पुरवण्याऐवजी काही राज्यांकडून पॉवर एक्सचेंजमध्ये वीज अधिक दराने विकण्याचा प्रकार होतो आहे असंही सांगण्यात आलं। एकीकडे भारनियमन तर दुसरीकडे वीज विक्री अधिक दराने
विकण्याचा हा प्रकार आहे असंही सांगण्यात आलं। देशातील वीज निर्मिती प्रकल्पांची गरज पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे, यामुळे वीज संकटाची शक्यता पूर्णपणे चुकीची आहे असंही केंद्राकडून सांगण्यात आलं। देशातील कोळशाचं उत्पादन आणि पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला। वीज पुरवठ्यात व्यत्यय येण्याची कुठलीही शक्यता नाही असंही स्पष्ट करण्यात आलं। कोल इंडियाच्या मुख्यालयात 43 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे, यातून 24 दिवसांची विजेची मागणी पूर्ण करता येऊ शकते असं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलेलं आहे। इतर राज्यात काय परिस्थिती आहे आपण तेही पाहणार आहोत। इतर राज्यात काय परिस्थिती आहे तेही आपण पाहतोय। महाराष्ट्र, बिहार, यूपी, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, केरळ आणि कर्नाटकसह अनेक राज्यांनी कोळशाच्या टंचाईवरून तक्रार केली आहे। राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून म्हणजेच एनटीपीसी कडून दिल्लीला 4000 मेगावॅट वीज पुरवठा अर्धा केला आहे। यामुळे दिल्ली सरकारला गॅसवर आधारित महागडी वीज आणि बाजारातील उच्च दरावर वीज खरेदी करावी लागते असं दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं। बिहारमधली परिस्थिती पाहूया। बिहारच्या गरजेनुसार एनटीपीसी कडून वीज आम्ही घेतो असं बिहारनं सांगितलं। खासगी कंपन्यांकडून ही वीज घेतली जाते, पण खासगी कंपन्यांकडून अपेक्षित वीज पुरवठा केला जात नाही, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली। पण ही समस्या फक्त बिहारमध्येच नाही तर देशातील इतर राज्यांमध्येही आहे असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले। आता आपण केरळमधली परिस्थिती पाहू। केरळ सरकारनं मोठा निर्णय घेतला। राज्याला 100 मेगावॅट विजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो। मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। बाजारातून अधिक दरावर वीज विकत घ्यावी लागते, पण अशी स्थिती राहिल्यास येत्या 19 ऑक्टोबरला राज्यात भारनियमन करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री के कृष्णमूर्ती यांनी दिली आहे। आपण केंद्राची बाजू समजून घेऊया। कोळशाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत। यावर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया दिली। अधिक पाऊस हे यामागचं एक कारण आहे असं कोळसा मंत्र्यांचं म्हणणं आहे। अतिवृष्टीमुळे कोळशाचा पुरवठा आणि उत्पादनात काहीशी घट झाली आहे। दुसरं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे वाढलेले दर, यामुळे कोळसा आयात महाग झाली आहे असं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं। मला कोणतेही आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, पण आम्ही राज्यांना जानेवारी ते जुलैपर्यंत आमच्याकडून कोळसा घेऊन साठा वाढवण्याची सूचना केली होती, कारण जोरदार पाऊस पडल्यावर अडचणी येऊ शकतात। पण आम्ही केलेल्या सूचनेनुसार राज्यांनी तसे केले नाही। राज्यांना लगेचच पैसे द्यावे लागत नाही, कोळसा क्रेडिटवर उपलब्ध केला जातो। राज्यांना कोळशाचा रोज होत असलेला पुरवठा सुरू राहील। तसंच पुढील 15 ते 20 दिवसात साठा वाढण्यास सुरुवात होईल। अनेक राज्यांमध्ये कोळसा खाणी आहेत, पण त्यांनी त्याचा वापर केला नाही असं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं। आता राज्यामध्ये कोळशावरून मोठं राजकारण होत आहे। भाजपचं म्हणणं काय, राज्यातल्या मंत्र्यांचं नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण पाहणार आहोत। राज्यातील वीज टंचाईबाबत माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? ते या राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आहेत आणि भाजपचे नेते। रेल्वेनी, रोडनी, आरसीआरनी जे काही करता येईल ते पटापट लिफ्ट केला पाहिजे। कोळसा केंद्रीय एजन्सीशी बोललं पाहिजे, लवकरात लवकर मॅनेजमेंट केलं पाहिजे। 35 पत्र WCL ने दिले, कोल लिफ्ट करा। मॅनेजमेंटच नाही आहे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट नाही आहे। त्यामुळे मला वाटतं ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे तयार झाली आहे, आणि जर सरकारने लक्ष टाकलं तर महिन्याभराच्या आतमध्ये सारं रेग्युलाइज होऊ शकतं। कोळसा टंचाईवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमवार घेतली। सोमवारच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विस्तारानं उत्तर दिलं, पण त्यापूर्वी भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कसे आरोप प्रत्यारोप झाले तेही पाहूया। नवाब मलिक काय म्हणतात ते पाहूया। कोळशाच्या तुटवडा आहे या देशामध्ये। आपल्याकडे खाणीत कोळसा असताना खनिकरण होत नाही, परदेशातून कोळसा आयात होते। ही जी सगळी परिस्थिती आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे मोदी सरकारची आहे। चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। ज्यांना खाणी दिलं त्यांनी का खनिकरण सुरू केलं नाही, त्यांच्यावर कारवाई काही होत नाही।
जे वीज संकट आहे त्याची जबाबदारी मोदी साहेबांवर आहे. पाहूया राज्यामध्ये याचा नेमका काय फरक पडला. सोलापूरच्या ग्रामीण भागात 3 तासांचं भारनियमन सुरू करण्यात आलंय. बहुतांश गावांमध्ये सकाळी 6 ते 9 या वेळेत हे भारनियमन सुरू करण्यात आलंय. कोळसा टंचाईमुळे औष्णिक केंद्रामधले 13 संच सध्या बंद आहेत. हे संच बंद पडल्यानं 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झालाय. भारनियमन टाळण्यासाठी महावितरणनं प्रयत्न सुरू केलेत, मात्र सकाळच्या सत्रात विजेचा सर्वाधिक वापर होत असल्यानं भारनियमन सुरू करण्यात आलेलं आहे. वेळ झाली जेम विशेष मध्ये एका छोट्या ब्रेकची. लगेचच परत येतोय. आपण पाहत राहा माझ्यासोबत जेम विशेष. ताडोबामधला एक व्हिडिओ अत्यंत व्हायरल झालाय. अस्वलासमोर वाघिणीनं अक्षरशः नांगी टाकली. म्हणजेच ताडोबाच्या या अभयारण्यामध्ये वाघिणीला अस्वलानं अक्षरशः घाबरवलंय. वाघीण अस्वलाचा अवतार पाहून घाबरली. ताडोबात घडलं वन्यजीव नाट्य. वन्यजीव अभ्यासक रणवीर सिंह गौतम यांनी हा व्हिडिओ काढलाय. वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं चित्र जंगलामध्ये दुर्मिळ आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेतल्या, त्या आपण ऐकणारच आहोत. वन्यजीव अभ्यासकांच्या त्या प्रतिक्रिया आहेत. पण असं दृश्य जंगल प्रेमींना कमीच मिळतं. म्हणजे पर्यटकांना असा अनुभव खूपच कमी येतो आणि म्हणूनच या व्हिडिओचं हे वेगळंपण आहे. रेयर इंसिडेंट है. हमेशा देखा जाता है कि टाइगर भालू को भगाता है, लेकिन ये इंसिडेंट में हम देख रहे हैं कि जो टाइग्रेस है वो मेल टाइगर से, ये मेल भालू से डर के भाग रही है. ये काफी रेयर होता है सर जी. ये मेरे 20 साल के एक्सपीरियंस में ये मैंने पहली बार देखा है सर. रणवीर सिंग, तुम्हीच हा व्हिडिओ काढलाय आणि ताडोबामध्ये फिरत असताना, पर्यटन करत असताना तुम्ही हे दृश्य पाहिलं. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही अशा प्रकारचं दृश्य पाहिलं का? सर ये मैं 20 साल में पहली बार देख रहा हूँ ऐसा एक्सपीरियंस. मैं 20 साल से तड़ोबा जा रहा हूँ. मैंने कम से कम 300 से 400 बार सफारी की है जी, लेकिन ये फर्स्ट टाइम मुझे देखने मिला है सर. जी जी जी. पराग दांडगे वन्यजीव अभ्यासक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. रणवीर सिंह, त्यांचंही मत आपण जाणून घेऊया. वन्यजीव क्षेत्रामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. पराग, या संदर्भात आपली प्रतिक्रिया? बघा मनोज, निसर्गात अशा घटना सतत घडत असतात. आपल्या दृष्टिक्षेपास मात्र त्या फार कमी पडतात आणि आपल्याला ते दिसलं की त्याची बातमी होते. मुळात वन्यजीवांचे एकमेकांशी असे काही संबंध असतातच. कुठला एखादा वन्यजीव एखाद्या दुसऱ्या जीवांच्या भक्ष्यावर अवलंबून असतो. आता हा जो व्हिडिओ मी पण आजच बघितला आहे, यात मला असं वाटतं की थोडंसं तिथे मानवाचंही जे इंटरप्शन आहे त्याच्यामुळे हा इन्सिडेंट घडलेला आहे. ती अस्वल जवळ जायचा प्रयत्न करते, तिथून दूर जायचा प्रयत्न करते आणि वाघ हा जरा खोडकर वृत्तीचा प्राणी आहे, त्याच्यामुळे ती वाघीण अजून तिथे असं बसून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. दोघंही एकमेकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अस्वल मुळात उभं राहून बऱ्यापैकी 2 पायावर चालून समोरचा अंदाज घेऊन चालत असतं बरेचदा. तर हा इन्सिडेंट इतका काही नौखा नाहीये. याच्या आधीही ताडोब्यात. पण आता रणवीर सिंह विदर्भातले नाही, तुम्ही विदर्भात आहात, जंगलाचा अभ्यास करत असतात, फिरत असता. एक निरीक्षण असंही आहे की वाघीण ही अत्यंत आक्रमक मानली जाते वाघापेक्षा, आणि इतकी आक्रमक असून सुद्धा ती अत्यंत सावध आपल्याला या सगळ्या दृश्यामध्ये दिसते. आणि या अस्वलाला ती घाबरलीच आहे असं साधारणतः या दृश्यावरून आपल्याला व्हिडिओवरून पाहायला मिळतं. बघा, मुळात वाघ जास्त आक्रमक की वाघीण जास्त आक्रमक, हा याला काही शास्त्रीय आधार नाही. ठीक आहे. आता वाघिणी सोबत ज्यावेळेस पिल्लं असतात त्यावेळेस अर्थातच ती जास्त आक्रमक असते, कारण तिला तिच्या पिल्लांना वाचवायचं असते.
अशा वेळेस ती होय. आक्रमक असू शकते. पण हा जो प्रकार दिसतो आहे, वाघीण घाबरली नाहीये, ती दबलेली आहे आणि वाघाची ही साधी पद्धत आहे. वाघाला एखाद्या गोष्टीने डिस्टर्ब केली, म्हणजे तो वाघ डिस्टर्ब झाला की तो खाली बसतो, आधी दबतो आणि बघतो, आणि शिकार करतानाही अनेकदा वाघ खाली बसत असतो आणि मग समोर चाल करून जातो. बरं बरं, आणखी एक सांगा पराग, एक आणखी सांगा की अस्वल ही जंगलामध्ये वेगवेगळ्या अभयारण्यामध्ये आक्रमक असते, किती शांत असते? अस्वल मुळात आक्रमक आहे की शांत आहे, आपण हे असं नाही सांगू शकत. ते परिस्थितीवर अवलंबून असते. प्रत्येकच वन्य प्राणी माणसाला टाळायचा प्रयत्न करत असतो, तो निघून जात असतो. पण अस्वलीच्या बाबतीत नेमकं असं होतं की तिचे केस फार मोठे असतात आणि दृष्टी ही अधू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्राण्याच्या अगदी जवळ गेल्यावर किंवा माणसाच्याही अगदी जवळ गेल्यानंतर तिला सुगावं लागतो की अरे समोर माणूस आहे किंवा, आणि असं झाल्यानंतर जो पहिले अटॅक करेल तो वाचेल, या तत्वानुसार अस्वलही अटॅक करू शकते. त्याच्यामुळे ती आक्रमक आहे असं म्हणता येणार नाही, पण ती बेसावध असताना आपल्या जवळ पोहोचते आणि इन्सिडेंट्स घडतात. आरे कॉलनीमध्ये सातत्यानं बिबट्याची दहशत आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वारावर या बिबट्यानं हल्ला केलाय. आपण दृश्य पाहूयात. आरे कॉलनीमधले हे दृश्य आहेत. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला. नव्हे हा दुचाकी स्वार स्वतः त्याचं चित्रण करत होता. मानवांच्या काही सवयी सुद्धा स्वतःला धोक्यात घालताना आपल्याला पाहायला मिळतंय. रस्त्यावरून जाताना वाहन चालकावर हल्ला केला, मात्र आधी हा दुचाकी स्वार या बिबट्याचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात चित्रित करण्याचा प्रयत्नही करत होता, असंही सांगितलं गेलं. मात्र हा दुचाकी स्वार सही सलामत आरेतून पुढे निघाला. नागपूर वन परिक्षेत्रामध्ये 10 दिवसाच्या नवजात वाघाच्या बछडाची क्रूरतेनं हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे. 10 दिवसाच्या नवजात वाघाच्या बछड्याची क्रूरतेनं हत्या करणाऱ्या 2 जणांना नागपूर वन विभागानं ताब्यात घेतलं. या प्रकरणात बुट्टीबोरी इथे अवयव विकण्याच्या तयारीत असताना वन विभागानं सापळा रचून त्यांना अटक केली. मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील चिंचबोडी येथे वाघाच्या 10 दिवसाच्या बछड्याची हत्या केली असल्याचं समोर आलं. यावेळी मृत वाघाच्या बछड्याच्या शरीर आणि पंजेही जप्त करण्यात आले. लोकेश दावले आणि कालिदास रायपुरे असं अटक केलेल्या दोघांची नावं असून दोघेही चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत. येवल्यातल्या हा घोडे बाजार आहे. नवरात्रीतल्या मंगळवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षीप्रमाणे सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरवण्यात आलाय. या बाजारात राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे विक्रीसाठी आणले जातात. या बाजारात अनेक घोडे शौकीनांनी उपस्थिती लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सारंगखेडा इथे सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरतो आणि देशभरातले अश्वशौकीन या अश्व बाजारामध्ये उपस्थिती लावतात. येवल्यामधला हा घोडे बाजार आहे. तसं महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सारंगखेडा इथं अश्व बाजार भरतो. देशभरातनं अश्वप्रेमी इथे येत असतात. हा येवल्यातला नवरात्री निमित्तचा घोड्यांचा बाजार आपण पाहतो. वर्षातून एकदा सगळ्यात मोठा बाजार हा नवरात्रात जो मंगळवार येईल, कोणता बी जो मधला एक मंगळवार येईल, तो सगळ्यात मोठा बाजार आमच्या येवल्याचा हा दरवर्षी असतो. या बाजारासाठी कमीत कमी आता माझ्या अंदाजे हजारोनी घोडे आलेले आहे आणि दरवर्षी येत आहे. तसं दर हप्त्याला बी आपल्या येवल्यात बाजार असतो. आता आमच्या या मेळ्यासाठी कमीत कमी ऑल इंडिया, भारतातून ऑल इंडियातून माणसं येतात. तसे आता हे आलेले चेन्नईहून. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडलाय. यामध्ये
सम्राट अशोककालीन इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 100 वर्ष जुनं एक बुद्धस्तूप आढळून आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला. त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा जागतिक पटलावर उमटलंय. या ठिकाणी होत असलेल्या जिगाव प्रकल्प क्षेत्रात हे गाव बुडी क्षेत्रात जात असल्यानं तब्बल 135 हेक्टर जमीन संरक्षित भिंत बांधून या स्तूपाचं जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं केलाय. याची दृश्य आपण पाहतोय. बुलढाणा जिल्ह्यातला प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास, हा इतिहास सांगणारे हे दृश्य पुन्हा एकदा जागतिक पटलावर बुलढाणा जिल्ह्याचं नाव उमटलं जाणार आहे. लोणार तळ्यासाठी जागतिक पटलावर बुलढाण्याचं नाव आधीच घेतलं जातं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भोन येथे असलेल्या अशोककालीन बौद्ध स्तूपाचा आता उत्खननाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जलसिंचन विभागाने नुकतीच पुरातत्व विभागाकडून या प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता मिळवलेली आहे. आता जलसिंचन विभागाला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर या भोनच्या स्तूपाच्या उत्खननाला सुरुवात होणार आहे. एकंदरीतच 2300 वर्ष जुना बुद्धांचा इतिहास एकदा पुन्हा जगासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने या ठिकाणी याला प्रशासकीय मान्यता मिळेल, जिगाव जलसिंचन प्रकल्प हा सरकारसाठी मोठा महत्वाकांक्षी जलसिंचन प्रकल्प आहे आणि या प्रकल्पातून बुलढाणा जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, याला मोठ्या प्रमाणावर सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार आहे. या प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रामध्ये येणाऱ्या भोन या बौद्ध स्तूपासाठी प्रशासकीय पातळ्यांवर आता प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भारताचा सांस्कृतिक वारसा जगासमोर येणार आहे. शिवाय बुलढाणा जिल्ह्यांसाठी मोठी रोजगाराची सुद्धा पर्वणी निर्माण होणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. प्रथम टप्प्याचा पाणीसाठा जून 2024 पर्यंत नियोजित आहे. त्यामुळे सदर उत्खनन हे कालमर्यादेचे असल्याने ठराविक काळात व नियोजन पद्धतीने हाती घ्यावे लागणार आहे. पुरातत्व विभागाने निश्चित केलेल्या व्याप्तीनुसार सदर क्षेत्रात करण्यात येणाऱ्या उपाययोजना व त्याकरिताचा प्रस्ताव माननीय संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती यांनी दिनांक 1/9/2021 रोजी. आमचं गाव बुडी क्षेत्रात आहे. पूर्ण बुडी क्षेत्रात असल्यामुळे गावात घरकुलं जे बांधकाम असतील समजा आपल्या घराचे सध्या स्थगिती आहे सगळं. कारण गाव बुडी क्षेत्रात असल्यामुळे आता हे गाव समजा याचं पुनर्वसन होईल. पुनर्वसन होईपर्यंत आम्हाला जोपर्यंत लाभ मिळणार नाही तोपर्यंत सगळे कामं सध्या थांबलेलेच आहेत. संशोधन केलेलं आहे ते खोदल्यानंतर काढल्यानंतर त्यांचे फोटोकॉपी घेऊन ते पुन्हा ताळपत्र्या टाकून बुजून ठेवलेलं आहे जमिनीच्या आतमध्ये. तर त्यामध्ये त्या काळातली जी संस्कृती आहे. नवरात्र उत्सवात चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावची ग्रामदेवता श्री शारदा देवीच्या दरबारात दररोज रात्री पारंपरिक जाखडी नृत्य सादर होतं. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांचं हे गाव दरवर्षी न चुकता ते शारदेच्या दरबारात नाचतात. विशिष्ट पेहरावात जाखडी नृत्यात दंग होऊन शारदे समोर ते लीन होतात. या जाखडी नृत्याचा हा व्हिडिओ आपण पाहूया. वेळ झाली या प्रोग्राममध्ये, या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. आपण ताज्या बातम्यांसाठी पाहूया जय महाराष्ट्र.